येऊ शकले नाहीत. त्यांची आणि माझी त्या विनंतीला मान देऊन त्यांची आर्थिक व्यवस्था आपल्याला दाखल झाली. नगरपालिके 2012 त्यांनी श्रीलंकेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा पिक्चर केला. त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा पूर्ण आचरण पाळून पाहिल्यानंतर ते इथे झाले आणि 2014 मध्ये ते बौद्ध झाले. हिंदू समाजाचा माणूस आपल्या समाजामध्ये बौद्ध होऊन 84,000 मूर्ती वाटप करण्याचा संकल्प आहे त्यांनी पुढे चालवला. जवळपास भारतामध्ये गेल्या 2 वर्षापासून 15 ते 20,000 बौद्ध विहाराला मूर्ती वाटप करण्याचे काम सुरू आहे. परवा औरंगाबादला सुद्धा 22 ते 23 भगवान गौतम बुद्धाच्या 6 फुटाच्या मूर्तीचा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आपण ठेवलेला आहे. मला सांगायचं तुम्हाला एवढंच की भंतेजीत आणि तुमच्या जास्त वेळ घेणार नाही. बाबासाहेबांचा जे विचार, बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं, ते भंतेजी थायलंडवर येऊन आपल्या इथे 1 महिना मुक्कामावर आहेत. रोज 20 किलोमीटर चालत आहेत. त्यांचं फक्त एकच ध्येय आहे, तथागताचं चक्र गतिमान करणं आणि भारत बौद्धमय करणं. यासाठी भंतेजी आज रस्त्यावर पायी चालत आहेत. पंचशीलाचं पालन करणं आणि तथागताचं चक्र पुढे घेऊन जाणं हे यांचा उद्देश आहे आणि उद्दिष्ट आहे. मला पुन्हा इथं सांगायचं आहे ही धम्मयात्रा कोणत्या पक्षाची नाही, कोणत्या संघटनेची नाही, ही फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाची आणि पंचशीलाची धम्मयात्रा आहे. आणि तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आज असं स्वागत या पद्धतीने केलं, याच पद्धतीने आपल्याला